तर आज आत्या गेलेल्या गावाला आणि स्वयंपाक आवरला पटपट. आत्या नसली की माझ्या एकटीचा गोंधळ झाल्यासारखं होतं. मग स्वयंपाक पटपट आवरल्यानंतर भांडी घासाय घेतली. भांडी मी पाऊस नसेल तर बाहेरच घासते, बरे वाटतात बाहेर घासायला. भांडी घासली पटपट, म्हटलं भांडी घासून ठेवली की मग जास्त काम नाही, असं म्हणजे मुलं येईपर्यंत जास्त काम नसतं. मग थोडंसं कामाचा व्याप कमी झाल्यासारखं होतो कपडे भांडी झाल्यानंतर. आणि मग भांडी घासल्यानंतर म्हणलं शेडाकडे जाऊन यावं. शेडाकडे गेले तर शेंगरू बसलेलं आणि सगळी जनावरं बसलेली. मी मागच्या वेळेस आईकडे गेले तेव्हा हे केळीचं झाड आणलेलं, ते आता जगले बघा, त्याला पानं पण फुटून आलेत. आणि ही हळद लावलेली गणपतीच्या वेळेला आमच्या नारळाची पानं तोडले डेकोरेशनसाठी. मी म्हटलं मला पण 2 पानं द्या जास्तीची, कारण मला झाडू बनवायचं आहे म्हणून. म्हणलं घरच्याच ह्याचा नारळाच्या पानांचा झाडू मी दरवर्षीच बनवते. अंगण वगैरे झाडायला बरा पडतो, विकत आणण्यापेक्षा सेम विकत असल्यासारखाच होतो. मग ती सगळी पानं काढून घेतली आणि सुरीनं त्याचे साईडचे पानं असतात ते काढून फक्त मधलाच भाग ठेवायचा. आणि तो परत सुकल्यानंतर एकदम कठीण होऊन जातो. मग सगळे असं पण वेळ लागतो जरा, एक एक काडी साफ करायला. मग साफ केल्यानंतर त्याचा असं छानसा कठीण 2-3 दिवस सुकत ठेवला की झाडू बनतो. बाय.